परंतु लक्ष्मणासोबतच इतर भाऊ सुद्धा त्यांना प्रभू श्रीरामांना खूप प्यारे आहेत आणि भरत सुद्धा खूप विशेष आहे त्यामध्ये. त्यामुळे हनुमानांना त्यांचा उल्लेख करत असताना तुम मम प्रिय भरत संभाई असं उल्लेख करतात. ठीक आहे. पुन्हा आपल्याला रामायणातून रामचरितमानसमधून सर्वोच्च भक्ती पाहायला मिळते. त्याचं जे उदाहरण आहे ते स्वतः हनुमान. ठीक आहे. मारुती राया आहेत. आमचे गुरुजी असं म्हणतात की हनुमानबद्दल चर्चा करत असताना की आपण काय म्हणतो की राम काज करवे को आतुर. ठीक आहे. हनुमानाचं वर्णन कसं आहे की राम काज करवे को आतुर. आणि तुम्ही काय करताय, रामाचं काम सोड आणि तुम्ही तुमची कामं देताय हनुमानांना की हे कर ते कर ते कर. ठीक आहे. गोविंदा. हरकत नाही, भक्ती नक्कीच करावी, परंतु सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्यावा की आपण देवाजवळ सुद्धा कोणत्या गोष्टी मागाव्यात आणि किती लेवलपर्यंत गोष्टी मागाव्यात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. सतत फक्त भौतिक गोष्टींच्याच मागे न लागतात कधीतरी थोडंसं भक्ती देखील मागितली पाहिजे ना. ते असं म्हणतात की देवळातला देव पण असं म्हणतो की प्रत्येक वेळेस मागायलाच येता, कधीतरी भेटायला पण येत जा.